नमस्कार, मी कृपा सबकाय न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच मिंधे सरकारने जरंडेश्वर कारखान्याची एसीबी मार्फत चौकशी सुरू केली। सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्यातील गैरव्यवहार, कोरेगाव येथील भूखंड तसेच डिस्टिलरी प्रकल्पांसंदर्भात पुणे एसीबीने चौकशीला वेग दिला। कारखाना व भूखंडांशी संबंधित सर्व व्यवहारांची झडती घेण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे अजित पवार पुन्हा मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। कल्याणी नगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे समजते। पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जातो असला तरी प्रत्यक्षात ससूनच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे। पोलीस त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी पोर्शे कार अपघातानंतरचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस बारकाईने पाहून रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करतील। काल रात्री नाथ राजवी हिचा वाढदिवस साजरा करून तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे अल्टो कार मधून कवठे महाकाळ तालुक्यातील कोकळे या गावी परतत होते। मध्यरात्री 12:30च्या सुमारास गाडीचा अपघात झाला आणि गाडी कालव्यात कोसळली। या घटनेत वरील 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मध्यरात्रीच्या सुमारास गाडी थेट कालव्यात कोसळल्याने व रस्त्यावरून वाहने कमी असल्याने कोणतीही मदत मिळाली नाही। त्यामुळे स्वप्नाली भोसले या गाडीतच बसून होत्या। संभाजीनगरात भरधाव स्कॉर्पिओने 3 गाड्यांना धडक देऊन 4 जणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला। चालकाचे नियंत्रण सुटलं आणि त्याने समोर येणाऱ्या गाड्यांना जोरदार धडक दिली। स्कॉर्पिओने 2 धिरट्या घालून 3 गाड्यांना धडक देत एका बाईक स्वाराला उडवलंय। या विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झालेत। ही घटना छत्रपती संभाजीनगर जळगाव रोडवरील माणिकनगरच्या काळे पेट्रोल पंपासमोर घडली। मात्र या चालकाच्या भरधाव वेगाने दुसऱ्यांचा जीव धोक्यात आलाय। पुणे सोलापूर महामार्गावर पाण्याचा टँकर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 6 जण जखमी झाले। हा अपघात मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास दौंड तालुक्यातील खडकी येथे झालाय। खडकी येथे महामार्गाच्या दुभाजकातील झाडांना पाणी घालणाऱ्या टँकरला भरधाव वेगातील कारची पाठीमागून धडक बसली। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय। पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा उगारलाय। पुणे शहरात सद्यस्थितीला एकूण 2200 होर्डिंग्स आहेत। त्यापैकी 700 ते 800 होर्डिंग्स अनधिकृत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली। मात्र ऐनवेळी नोटीस पाठवून कारवाई करू नका अशी मागणी होर्डिंग व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केली। रेमल चक्रीवादळाने देशभरात वातावरण बदललंय। बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल चक्रीवादळाने भयंकर नुकसान केलंय। सोमवारी रात्री उशिरापर्यंत रेमल चक्रीवादळ हे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर होतं। रेमल चक्रीवादळाने 7 सिस्टर्स मध्येही कहर केलाय। मिझोराम, आसाम आणि मेघालयात मोठं नुकसान केलं असून या 3 राज्यांमध्ये आतापर्यंत रेमल चक्रीवादळामुळे 33 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत। आसाममध्ये मंगळवारी रेमल चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 4 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले। नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला गेलाय। हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। त्या 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे केरळमध्ये लवकरच मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। यामुळे IMD केरळमधील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला। केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे। येत्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। केरळनंतर मान्सून कर्नाटककडे सरकणार आहे। त्यानंतर तो गोव्यात आणि कोकणात प्रवेश करेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। T20 वर्ल्ड कप 2024 ची तयारी जोरात सुरू आहे। टीम इंडिया या स्पर्धेतील पहिला सामना आयर्लंड सोबत 5 जूनला न्यूयॉर्क मध्ये खेळला जाणार आहे। मात्र यानंतर 9 जून रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात, पण भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील या सामन्यावर पावसाचं सावट दिसतंय आणि या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक नियम समोर आला असून त्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे। T20 वर्ल्ड कप 2024चा थरार येत्या 1 जून पासून सुरू होतोय आणि याआधी सराव सामने खेळवले जातात। मुख्य स्पर्धेपूर्वी एकूण 16 सराव सामने खेळवले जाणार आहेत। मात्र आता T20 वर्ल्ड कप मध्ये बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात होणारा सराव सामना वादळ आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला। परंतु मुसळधार पावसामुळे मैदानाचंही मोठं नुकसान झालं।
वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अँड कट.